तर रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात आंदोलन केलं जात आहे। सांगलीमध्ये सुप्रिया गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय। याचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूयात। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व राज्यभरामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सांगलीमध्ये सुद्धा जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि या ईडी चौकशीचा निषेध या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगलीमध्ये आक्रमक झालेली आहे आणि आक्रमक झाल्यानंतर त्यांनी ईडीचा निषेध या ठिकाणी सुरू केलेला आहे। या ठिकाणी संजय बजाजचे राष्ट्रवादी नेते आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपण बजाज साहेबांकडून जाणून घेऊ कशा प्रकारे आपण निषेध केलेला आहे। आज आमचे युवकांचे नेते आमदार माननीय रोहितदादा पवार यांना पुन्हा दुसरींदा ईडीवाल्यांनी बोलवलं। मागच्या वेळी 4 दिवसाआधी बोलवलं, 12 तास बसून घेतलं। निष्कारण राष्ट्रवादीचे असो, शिवसेना उद्धव ठाकरे गट असो, काँग्रेसमधील काही मंडळी असो, यांनाच ईडी बोलवती ना, भाजपच्या कुठल्या भ्रष्टाचारी लोकांना बोलवत नाही। ज्यांना आधी आमच्यातले जे फुटून गेले त्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी त्याला वॉशिंग पावडर करून स्वच्छ करून घेऊन टाकलं, हे बरोबर नाही आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की निष्कारण एखाद्याच्या मागं लागून मुद्दाम आमच्या पक्ष संघटना खराब करायचं काम या ईडी आणि सीबीआय संस्था करते, ते त्यांनी ताबडतोब थांबवावं, एवढीच आमची विनंती आहे। याचा गैरवापर सरकारनं थांबवावा अशी मागणी या निमित्तानं कार्यकर्त्यांनी केलेली आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।